पत्रकार परिषद सुरू आहे, पण आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोडले गेलेत. शिंदेजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. पहिली प्रतिक्रिया तुमची या निर्णयावर. अखेर सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय आणि लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं हे सिद्ध झालंय. आणि लोकशाहीमध्ये कुणालाही आपला पक्ष, आपली संघटना स्वतःच्या मालकीची, खाजगी मालकीची समजून निर्णय घेता येणार नाहीत. यामुळे एकाधिकारशाही आणि घराणेशाही याला मोठी चपराक आज या निर्णयाने मिळालेली आहे. शेवटी लोकशाहीमध्ये एक कलेक्टिव्ह डिसिजन असतं आणि लोकशाहीमध्ये कुणालाही कसंही वागता येत नाही. पक्ष म्हणजे माझी खाजगी मालमत्ता असं समजून पक्षामध्ये सगळ्यांना वेठी धरता येत नाही. अशा प्रकारचा निर्णय आज आहे. पण शिंदे साहेब, तुम्हाला हाच निर्णय असाच्या असा अपेक्षित होता? कारण काल जी तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याच्यातही याच गोष्टींचा तुम्ही उल्लेख केलाय. नाही, मी काल प्रतिक्रिया दिली होती की निर्णय मेरिटवर लागला पाहिजे, मेरिटवर निर्णय लागला पाहिजे. तो मेरिट आमच्याकडे आहे. आणि आज अध्यक्षांनी पक्ष आणि व्हीप दोन्ही अधिकृत ठरवलेले असताना भरत गोगावले यांनी सुनील प्रभू आणि 13 जणांना अपात्र ठरवणारी जी याचिका आहे त्यावर निर्णय मात्र दिला नाही, ते फेटाळलं आहे. हा आमच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय आहे. आणि वरती जर व्हीप आमचा आहे, व्हीप अधिकृत आहे, पक्ष अधिकृत आमच्या बरोबर आहे, तर मग अध्यक्ष हे स्वतः कायदेतज्ञ असताना, ते स्वतः वकील असताना या संपूर्ण मीडियामध्ये किंबहुना विरोधी पक्षाने जे काही त्यांच्यावर आरोप केले, त्यांना म्हणजे ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यामुळे एक दबावाखाली येऊन किंवा कसे अशा प्रकारचा जो डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घ्यायला पाहिजे होता तो त्यांनी घेतलेला नाही. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने आमच्यावर अन्याय आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व निकाल पूर्ण तपासून कायदे तज्ञांशी चर्चा करून पुढील आम्ही निर्णय घेऊ. दोनच छोटे प्रश्न. तुमच्यावर इथून पुढे असा आरोप सातत्यानं होणार किंवा आजही आरोप केला गेलाय की तुमची आणि विधानसभा अध्यक्षांची मिलीभगत होती, आधीही ते तुम्हाला भेटले होते, त्यामुळे हा सगळा निकाल ठरवून आलेला आहे तुम्ही दोघांनी. याच्यामध्ये निकाल जेव्हा त्यांच्या बाजूने लागतो तेव्हा ती संस्था चांगली असते, निकाल त्यांच्या विरोधात लागतो तेव्हा ती संस्था वाईट असते. जसं निवडणूक आयोग त्याला निवडणूक आयोगाला चुनाव आयोग म्हटलं. आजही त्यांनी म्हटलं की चोरांचे सरदार आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाला देखील वेळोवेळी सल्ले देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे हे कायदा आणि घटना याच्यापेक्षा सर्व स्वतःला मोठं समजतात आणि त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार. खरं म्हणजे एक मनमानी, एक बेबंदशाही आणि घराणेशाही, एकाधिकारशाही, हुकुमशाही यापुढे चालणार नाही. अशा प्रकारचा निकाल हा आहे. आणि भविष्यामध्ये स्वतःची प्रॉपर्टी समजून पक्ष कुणालाही चालवता येणार नाही, अशा प्रकारचा हा निकाल आहे. उद्धव ठाकरेंनी आत्ताच असं म्हटलंय की शिवसेना कोणाचीच होऊ शकत नाही, ती फक्त बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. तर शिंदेची कशी होणार? हो, बाळासाहेबांची शिवसेना आहे ना. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. मग तुमची कशी होणार शिवसेनेला मूठमाती केली. तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना कायम ठेवली. तुम्ही धनुष्यबाण कायम ठेवला. तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीला गाडायची भाषा केली होती काँग्रेसला, त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं. ज्यांना त्यांनी जवळ केलं नाही बाळासाहेबांनी त्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसले, त्यांना मुजरे करताय आणि बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले. त्यामुळे तर तुम्हाला हे भोगावं लागलं. आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही पक्षामध्ये राहून पक्षाचे प्रमुख मनमानी जे करत होते त्यांना आम्ही जाब विचारलेला आहे.
त्यामुळे आम्ही आजही कालही बाळासाहेबांचे शिवसैनिक होतो, आजही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललोय. म्हणून शिवसेना खरी आमच्या सोबत आहे. उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. पण मग बाळासाहेबांचं खच्चीकरण वाचवलंय आम्ही. पण मग बाळासाहेब ठाकरे यांनी घाण ठेवला होता तो आम्ही सोडून आणलाय. पण मग बाळासाहेब ठाकरे यांनी उभं केलेलं सेना भवन आता शिंदेच्या शिवसेनेचं सेना भवन होणार. हे बघा, मी यापूर्वी सांगितलंय की बाळासाहेबांची शिवसेनेची संपत्ती, त्यांचे पैसे, त्यांची मालमत्ता ते आम्हाला कधीही नको आहे. कारण ज्यांना संपत्ती पाहिजे, पैसे पाहिजे, त्यांनी त्यांची वृत्ती दाखवली आहे. पण बाळासाहेबांचे विचार हेच आमच्यासाठी संपत्ती आहे. बाळासाहेबांचे विचार, त्यांची जी काही भूमिका आहे हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. पैसे त्यांना बाळासाहेबांचे विचार नको, बाळासाहेब नको, त्यांना बाळासाहेबांचे पैसे पाहिजे. शिवसैनिकांचे पैसे 50 कोटी रुपये निर्लज्जपणे त्यांनी आमच्याकडे मागितले शिवसेनेच्या लेटर हेडवर. आम्ही एका मिनिटात ते देऊन टाकले. कारण मी सांगितलं यांना बाळासाहेब नकोत, बाळासाहेबांचे विचार नकोत, यांना फक्त पैसे पाहिजे. हे पैशाचे भोकेले आहेत, त्यांना खोके नाही, यांना कंटेनर लागतात, त्यामुळे ते आम्ही देऊन टाकले. उद्धव ठाकरे यांचे समर्थक आमदार विधानसभेतले किंवा विधान परिषदेतले उद्या तुमच्यासोबत आले तर तुम्ही घेणार का? आणि मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आता? अरे बाबा, ते तर डिस्क्वालिफाय होणार. कारण त्यांना पूर्णपणे जी पुढची कार्यवाही आहे ती केली तर त्यांना त्यांची पदं गमावावी लागतील. कारण भरत गोगावले यांना अधिकृत व्हीप सिद्ध केलेला आहे हो अध्यक्षांनी. तुम्ही कारवाई करायच्या विचारात आहात? तसं पत्र तुम्ही अध्यक्षांना देणार पुढच्या काही दिवसात? आम्ही पहिलं या सर्व जो निकाल आहे तो वाचू, तज्ञांचं मत घेऊ, ठीक आहे, त्यानंतर पुढची कारवाई. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न की ज्या भरत गोगावले यांचा व्हीप आता मंजूर केला आहे, त्या भरत गोगावलेंचंच स्वप्न होतं. त्यांनी तुळजाभवानीपासून सगळ्यांना साकडं घातलं होतं. तर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार माहीत नाही, पण शिवसेनेचे आमदार डिस्क्वालिफाय होऊ शकतात असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संकेत दिलेत. ऐकूयात उद्धव ठाकरे काय म्हणतात. उनके पीछे कि सुप्रीम कोर्ट भी हमारा कुछ उनका कुछ बिगाड़ नहीं सकती.